मित्रांनो, जनावरांच्या पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टार्च असेल, कर्बोदके असेल, कुठलाही पिष्टमय पदार्थ असेल, तो खूप फास्ट मध्ये फर्मंट होऊन किंवा त्याची किण्वन प्रक्रिया होऊन उपयोग नसते. कारण जर अधिक प्रमाणात आणि अचानक जर पोटामध्ये मोठ्या प्रमाणात ऍसिड तयार झाले तर जनावराला ऍसिडोसिसचा त्रास होतो, जनावरांच्या शरीरात आम्ल वाढतं आणि मग जनावराला शेण पातळ होणे, रवंथ कमी होणे, न पचलेल्या चाऱ्याचे तुकडे शेणामध्ये येणे, अशा प्रकारचे वेगवेगळे अपाय जनावरांना होत असतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला हळूहळू डायजेस्ट होणारे जे पदार्थ आहेत, जसं आपला गहू भुसा असेल किंवा मका भरडा असेल, हे आपण जनावरांच्या आहारात वापरले पाहिजे. आता तरी अनेक पशुपालकांना आपल्याला गहू पीठ असेल किंवा गव्हाचा भरडा असेल तो जनावराला द्यायचा असतो. तर मग किती दिला पाहिजे? तर मित्रांनो, गव्हाचं पीठ शक्यतो जनावरांच्या आहारात वापरू नये. गव्हाचा भरडा आपण करावा आणि हा भरडा वापरत असताना जनावरांच्या आहारात सकाळी 1 किलो जास्तीत जास्त आणि संध्याकाळी 1 किलो, म्हणजे दिवसभरात फक्त 2 किलो आपण गहू भरडा जनावरांच्या आहारात वापरू शकतो. यापेक्षा जास्त गहू भरडा वापरू नये. आणि हा वापरत असताना सुद्धा जनावरांना हळूहळू त्याची सवय लावावी. अचानक जनावरांच्या आहारामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गहू भरडा वापरू नये.